कुकिंग व्हिडिओमध्ये. गुढीपाडवा स्पेशल नैवेद्याची सात्विक व्हेज थाळी बनवली होती श्रीखंडपुरीची. तर ही थाळी बनवताना प्रत्येक पदार्थ हा फार वेगळ्याच पद्धतीने बनवलेला होता, ते पण कांदा लसूण विरहित. तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला पण ही गुढीपाडवा स्पेशल तृप्ती सुपशास्त्रातील नैवेद्याची ही व्हेज श्रीखंडपुरीची जर थाळी तुम्हाला शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. मी भारतातील पुणे जिल्ह्याचे तृप्ती स्वागत करते आपले यूट्यूब चॅनल तृप्ती सुपशास्त्रामध्ये. आज आहे 23 मार्च 2026. आज आहे सोमवार. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. त्यांचे सर्व मनोकामना पूर्ण ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या तृप्ती सुपशास्त्रातील भारतीय खाद्य संस्कृतीमधील या कुकिंग व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. फ्लावर बटर मसाला बनवण्यासाठी प्रथमतः अर्धी वाटी हे ओले वाटाणे एका वाटीमध्ये काढून घेतले. नंतर 1 चमचा खरबुजाच्या बिया, 10 ते 12 काजू घेतले. हे कुकरचा जो डबा होता त्या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतले. नंतर यामध्ये 2 लाल टॅमॅटो होतो ते कापून घेतले. छोटे असतील ते 2 लाल टॅमॅटो घ्यायचे आणि मोठे टॅमॅटो असतील तर 1च टॅमॅटो घ्यायचा. नंतर याच भांड्यामध्ये हे जे ओले वाटाणे आहेत ते पण काढून घेतले. 1/4 छोटा चमचा असं गोडा गरम काळा मसाला घातला. नंतर दुसऱ्या कुकरच्या भांड्यामध्ये तुरीची डाळ घेऊन त्याच्यामध्ये तुरीची डाळ स्वच्छ अशी धुवून घेतली. नंतर त्या तुरीच्या डाळीमध्ये पाणी घातलं, मीठ घातलं, हळद घातलं, हिंग घातले. तसंच कुकर घेतला, कुकरमध्ये पाणी घातलं 1-1.5 ग्लास आणि नंतर हे जे मसाल्याचं भांडं आहे ते मसाल्याचं कुकरचं भांडं आणि वरण हे एकत्रित असं कुकरला लावून घेतलं आणि एक 4 ते 5 शिट्ट्या होऊन दिल्या. 4 ते 5 शिट्ट्या होतात ते तोपर्यंत एकीकडे तांदूळ घेतला. हा दिल्ली राईस तांदूळ आहे. दिल्ली राईस तांदूळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. नंतर दुसरीकडे गॅस सुरू करून त्यावरती हे पहा इथे ना दूध आहे, हे दूध गरम करण्यासाठी ठेवलं. आता ह्या दुधामध्ये एक काळी वेलची, नंतर दालचिनी, हिरवी वेलची, तेजपत्ता, जिरे, तसेच जे स्टारफूल असतं ते घातलं, दालचिनी घातली आणि एकजीव करून घेतलं. नंतर ह्या दुधाला उकळी येऊन दिली. उकळी आल्याच्या नंतर यामध्ये धुतलेले तांदूळ घातले आणि झाकण ठेवून राईस शिजवण्यासाठी ठेवून दिला. नंतर एकीकडे एका बाउलमध्ये भजीसाठी पीठ काढून घेतले. पहा इथे मस्त असा हा राईस झालेला आहे. आता पुन्हा झाकण ठेवलं आणि इथे राईसचा जो भाताचा जो गॅस आहे तो बंद केला. आता इथे भजीचं पीठ तयार करण्यासाठी घेतलं. छान अशी अर्धीच्या जुडीच्याही कमी अशी हिरवी कोथिंबीर घेतली. ती स्वच्छ अशी निवडून घेतली, नंतर धुवून घेतली, चिरून घेतली. नंतर ही कोथिंबीर या बेसन पिठामध्ये घातली आणि यामध्ये चवीसाठी मीठ घातलं. तसेच 1/4 काश्मीरी मिरची पावडर घातली. तसेच चिमूटभर हळद घातली आणि हे संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये थोडासा ओवासुद्धा घातला. आता हे संपूर्ण भज्याचं मिश्रण एकजीव करून भिजवून दिलं. आता ह्याला येणं रेस्ट करण्यासाठी थोडा वेळ ठेवून दिलेला आहे. पहा आता इथे एकीकडे कुकरसुद्धा होऊन झालेला आहे. 4 ते 5 शिट्ट्या होऊन गॅस बंद करून कुकरला थंड होऊन दिलं. तर पहा मस्त असं वरणसुद्धा तयार झालेलं आहे आणि मसालासुद्धा चांगला असा आपला शिजलेला आहे. आता दुसरीकडे काय केलं, श्रीखंड करायचा होता म्हणून श्रीखंड करण्यासाठी 10 ते 12 केशरच्या ज्या कांड्या होत्या त्या एका कपमध्ये काढून घेतल्या. तसेच कुकरमधले वरणाचं भांडं तसेच हे मसाल्याचं भांडंसुद्धा बाहेर काढून घेतलं आणि रवीने चांगली ही डाळ अशी हाटून घेतलेली आहे. वरण आपलं तयार झालेलं आहे, मसालासुद्धा तयार झालेला आहे. नंतर गरम जे दूध होतं ते गरम दूध ह्या केशरमध्ये घातलं. 1/4 अशी वाटी हे गरम दूध घेतलं आणि केशर पहा गरम दुधामध्ये एक अर्धा तास भिजण्यासाठी साईडला ठेवून दिलं. नंतर मिक्सर घेतला, मिक्सरचं भांडं लावलं मिक्सरला आणि ह्याच्यामध्ये प्रथमतः ना श्रीखंड करायचा होता म्हणून श्रीखंडासाठी साखर ह्याच्यामध्ये चांगली मिक्सरला बारीक करून घेतली. ही पिठी साखर करून घेतली. ही एका भांड्यामध्ये काढून घेतली, म्हणजे एका पातेल्या छोट्याशा काढून घेतली. नंतर ह्याच्यामध्येच श्रीखंड करण्यासाठी काही ड्रायफ्रूट्स मी थोडेसे असे कुटून घेतले होते, ते पण थोडेसे ह्या मिक्सरच्याच भांड्यात थोडीशी अशी भरड करून घेतली, पावडर करून घेतली आणि ती पण एका भांड्यामध्ये काढून घेतली. अशा पद्धतीने हे श्रीखंडची ही तयारी केली. अशा पद्धतीने ही ड्रायफ्रूटची चांगली अशी भरड केलेली आहे. पहा जास्त एकदम बारीक पण नाही आणि जास्त एकदम पावडर पण नाही, मीडियम अशी करून घेतली. नंतर ही ड्रायफ्रूटची भरड जी आहे ती खलबत्त्यामध्ये काढून घेतली. आता
ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे कुकरमध्ये मसाल्याचं मिश्रण शिजवलेलं होतं तेच ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं आणि मिक्सरला चांगलं असं पाणी न घालता थोडीशी कोथिंबीर घातली आणि मिक्सरला चांगलं असं बारीक पेस्ट करून घेतली. तर पहा अशा पद्धतीने आहे त्याच ह्याच्यामध्ये पेस्ट करून घेतली. आता ह्याच्यामध्ये ना गरम काळा मसाला म्हणजे शाही गरम काळा मसाला 1 चमचा घातला, तसेच 1 चमचाभर किचन किंग मसाला घातला आणि 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली त्याच्यामध्ये. संपूर्ण हे 1 चमचा आहे ना, हे 1/4 चमचा आहे बरं का. आणि नंतर मस्त अशी एकदम प्युरी करून घेतली पहा या बटर मसाल्याची. चांगली अशी बटर मसाल्याची प्युरी करून घेतली. स्मूथली असं हे तयार झालेला आहे मसाला. फ्लावर बटर मसाल्यासाठी आता 50 ग्रॅम एका पातेल्यामध्ये फ्लावर काढून घेतला, तो स्वच्छ असा धुवून घेतला. नंतर याच्यामध्ये पाणी घातलं, 1.5 ग्लास पाणी घातलं ह्याच्यामध्ये आणि नंतर मीठ घालून चांगलं हे फ्लावर ह्या पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवला. 5 मिनटं उकळून दिला चांगलं. नंतर गॅस बंद करून हा फ्लावर ड्रेन करून घेतला, स्वच्छ पुन्हा एकदा धुवून घेतला. नंतर त्याच पातेल्यामध्ये काय केलं की पातेलं गरम करायला ठेवलं गॅसवरती. नंतर यामध्ये सनफ्लावर तेल घातलं 2.5 चमचे. नंतर जिरं फोडणीला घातलं नाही आहे, सनफ्लावर तेल 2.5 चमचे घातलं आणि हा जो बटर मसाला आहे ना हा चांगला तेलामध्ये प्रथमतः परतून घेतला, एक अर्धा सेकंदभर परतून घेतला. यामध्ये हळद घातली 1 अर्धा चमचा. नंतर शाही गोडा गरम काळा मसाला अर्धा चमचा ह्याच्यामध्ये घातला आणि हा बटर मसाला चांगला असा अजून अर्धा सेकंद परतून घेतला. नंतर यामध्ये 1 अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून पुन्हा अर्धा सेकंदभर असा हा बटर मसाला परतून घेतला. थोडंसं झाकण ठेवून 1 अर्धा सेकंद ह्याला वाफ येऊन दिली. नंतर ह्या मसाल्यावरचं झाकण काढलं. मस्त असा हा आपला बटर मसाला छान असा तयार झालेला आहे. आता एवढा नाही लागणार आपल्याला, म्हणून ह्याच्यातला जो थोडा मसाला आहे बटर मसाल्याची ग्रेव्ही ही एका वाटीमध्ये काढून घेतली. ही आता फ्रीजमध्ये आरामशीर 2 ते 3 दिवस राहील. नंतर याच मसाल्यामध्ये बटर घातलं, बटर घालून पुन्हा हा जो बटर मसाला ग्रेव्ही आहे ना ही चांगली अशी परतून घेतली अर्धा सेकंदभर. नंतर यामध्ये हा शिजलेला जो फ्लावर आहे तो घातला, अर्धा सेकंदभर चांगला असा परतून घेतला आणि नंतर यामध्ये जे वाटपाचं पाणी होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं ते वाटपाचं पाणी याच्यामध्ये घातलं. थोडंसं जी कसुरी मेथी आहे वाळलेली ती सुद्धा चांगली अशी पेरून घातली कुस्करून. थोडंसं अजून पाणी घालून ह्याच्यामध्ये हे बटर फ्लावर मसाला यामध्ये मीठ घातलं चवीसाठी आणि झाकण ठेवून हा बटर फ्लावर मसाला चांगला असा 10 मिनटं शिजवून दिला. झाकण ठेवूनच हा बटर फ्लावर मसाला 10 मिनटं शिजवून दिल्याच्यानंतर 10 मिनटानंतर ह्या बटर फ्लावर मसाला पाहिला झाला का ते तर पहा मस्त असं झालेला आहे. आता इथे ना बटर फ्लावर मसाल्याचा गॅस मी बंद केला आणि हा बटर फ्लावर मसाला एकीकडे साईडला ठेवून दिला. आता पुऱ्या करायला घेतल्या. यानंतर पुऱ्या करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये तेल घातलं, गॅस सुरू केला, तेल तापून दिलं आणि गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम केली. नंतर पुऱ्या लाटायला घेतल्या. पुऱ्या लाटून पहा अशा पद्धतीने लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती ह्या तेलामध्ये चांगल्या पुऱ्या तळून घेतल्या. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असंच आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला तृप्ती सूपशास्त्रातील स्वयंपाक शिकायचा असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल, तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा जर तुम्हाला रोजच्या रोज प्रश्न पडत असेल तर आपली तृप्ती सूपशास्त्र या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पहा मस्त अशी ही आपली पुरी टम्म फुगलेली आहे. आता ही तेलाबाहेर काढून घ्यायची. पुरी फुगण्यासाठी काय करायचं, तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते महत्त्वाचं आहे. म्हणून तेलाचं टेम्परेचर हे जास्त हाय पण नाही ठेवायचं आणि जास्त थंड पण नाही, मीडियम ठेवायचं आहे आणि त्या मीडियमवरतीच ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. म्हणजे मीडियम असं टेम्परेचर ठेवायचं नेहमी तेलाचं आणि त्या मीडियम टेम्परेचरवरतीच पुऱ्या तळून घेतल्या ना की मस्त अशा ह्या टम्म फुगतात पहा. आता पुरी ही साईडला काढून घेतली. दुसरी पुरी पण अशी तळायला घेतली. कशा पद्धतीने लाटली ते सुद्धा दाखवते मी तुम्हाला. तुम्ही पाहत असाल आणि लो टू मीडियम गॅस फ्लेमवरतीच पुऱ्या मी संपूर्णपणे अशा तळून घेतलेल्या आहेत. गॅसची फ्लेम कुठेही एकदम मंद नाही केलेली आणि कुठे एकदम फुल पण नाही केली. लो टू मीडियम गॅस फ्लेमवरतीच ट्रायप्लायच्या कढईमध्ये ह्या पुऱ्या तळून घेतल्या. जर स्टीलची कढई असेल तर स्टीलची कढई जर तुम्ही पुरी तळण्यासाठी वापरत असाल तर गॅसची फ्लेम ही एकदम मंद ठेवूनच त्याच्यावरती तुम्ही त्या तेलामध्ये पुऱ्या तळून घ्या.
म्हणजे व्यवस्थितशीर असे तळतील. काय करायचं, जर स्टीलची कढई असेल ना, स्टीलची कढई गॅसवरती ठेवल्याच्यानंतर गॅस सुरू करायचा, त्यामध्ये तेल घालायचं, तेल चांगलं तापून द्यायचं, लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ते तेल तापून द्यायचं. तेल तापलं की गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि नंतर त्याच्यामध्ये एकदम मंद गॅसवरती ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. तर पहा 2 पुऱ्या माझ्या ऑलरेडी तळून झालेल्या आहेत. आता 2 ते 3 पुऱ्या चांगल्या अशा करून घेते, कारण तेलकट पुरी खात नाही, उन्हाळा पण सुरू आहे, त्यामुळं थोड्याशाच पुऱ्या इथे मी करणार आहे, जास्त नाही. तर चांगली अशी थोडीशी फुलके टाईप चपाती लाटून घेतली, नंतर प्लेटनी पुरीचा आकार दिला त्याला आणि ती पुरी काढून घेतली आणि ती तेलामध्ये तळून घेतली. तर पहा मस्त अशी छान अशी पुरीचा आकार तयार झालेला आहे. गोल गरगरीत छोटी छोट्या पुऱ्या जर लाटता येत नसतील ना, तर ह्या पद्धतीने पुरी तुम्ही करू शकता. माझ्या एकदम कोण गोल गरगरीत पुऱ्या लाटल्या जात नाही, म्हणून मी ह्या पद्धतीनेच पुऱ्या लाटते आणि त्या तळते. तर पहा मस्त अशी ही पुरी तेलामध्ये घातलेली आहे आणि छान अशी ही पण मस्त हे केली. आणि तळताना पण एक हे करायचं की जो झारा असतो ना, तो आडवा त्याला त्या टोचा मारायचा नाही, नाही तर काय होतं माहिती आहे का, की ती पुरी ना फुगत नाही, मग त्याला अशी चीर पडते, मग ती पुरी फुगत नाही. पहा हे कारण आहे पुरी न फुगण्याचं. जरी पुरी आपण किती व्यवस्थित जरी लाटली ना, तर तळताना आपण जे झाऱ्याचं जे हे असतं ना, टोक असतं ना, ते त्याला असं हे केलं की पुरीला आहे ना असं ठेचा बसतो, म्हणजे असं चीर पडते आणि त्यानंतर मग ती पुरी व्यवस्थित अशी फुगत नाही. ही टीप नेहमी लक्षात ठेवा पुऱ्या करताना. तर पहा शेवटची पुरी मी छोटीशी अशी केलेली आहे, ती पण छान अशी फुगली आणि ती पण काढून घेतली. आता पुऱ्याच्या नंतर मस्त कांदा विरहित असं ही भजीसुद्धा याच तेलामध्ये करून घेतली. भजीसुद्धा मी जी तळले ना, ते संपूर्णपणे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरतीच भजीसुद्धा तळून घेतलेले आहेत. जेव्हा जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचा असतो ना, तेव्हा तेव्हा सात्विक पद्धतीने ही थाळी बनवली जाते. पहा, आणि गुढीपाडव्याच्या दिवशीसुद्धा मी सात्विक पद्धतीनेच पूर्णपणे अशी ही थाळी बनवलेली होती. म्हणजे पुरी, तसेच कांदा विरहित असं हे भजी, चण्याच्या पिठाचे भजी बनवलेत, मुगाचे नाही भजी बनवले, चण्याच्या पिठाचे हे भजी बनवलेले आहेत. पहा मस्त छोटे छोटेच भजी करून घेतले. भजी बनवण्यासाठी सुद्धा जर तुम्ही जाड कढईमध्ये म्हणजे ट्रायप्लायच्या कढईमध्ये जर भजी आपण तळत असू ना, तर तेव्हासुद्धा काय करायचं की ज्या पद्धतीने मी पुऱ्या तळल्या ना, त्याच पद्धतीने भजीसुद्धा तळून घ्यायची. लो टू मिडियम गॅस फ्लेमवरतीच भजी तळून घ्यायचे. स्टीलच्या कढईमध्ये सुद्धा काय करायचं, स्टीलच्या कढईमध्ये जर तुम्ही भजी तळत असाल, तेल तापून द्यायचं, गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आणि मंद गॅसवरतीच भजी तळून घ्यायची. तर पहा मस्त असे हे लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती आपले भजी छान असे कांदा विरहित सुंदर असे तळून झालेले आहेत. ह्याच्यामध्ये अजिबात मी सोड्याचा वापर केला नाही, तरीसुद्धा मस्त असे हे भजी मऊसूत झालेले आहेत. याच तेलामध्ये कुरडईसुद्धा तळून घेतली. भजी संपूर्णपणे तळून घेतले. कुरडईसुद्धा 4 ते 5 कुरडया अशा याच तेलामध्ये तळून घेतल्या. कुरडई ही मी घरी बनवलेली नाही, विकत आणल्यात, कारण कुरडया करण्यासाठी खूप मेहनत लागते आणि कसं आहे ह्याला जोडीला कोणीतरी लागतं, तर आपल्याला मदतीला नाही आहे कुरडया करण्यासाठी. त्यासाठी मी कुरडयांचा घाट कधीच घालत नाही आणि कुरडया कधीच करत नाही. कुरडई प्रत्येक वेळेस मी बाहेरूनच आणते. तर पहा कुरडई पण तळून झाली, भजी पण झाली, भाजी पण झाली, पुरी पण झाली, भात पण झाला, वरण पण झालं. आता मेथीची भाजी पण करून झालेली आहे, कारण मेथीची भाजी बऱ्याच वेळा तुम्ही पाहिली, त्याच्यामुळे मेथीच्या भाजीचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये शेअर केला नाही. तर आता इथे श्रीखंड तयार करायला घेतला. श्रीखंड तयार करण्यासाठी जो 200 ते 250 ग्रॅम मी हा चक्का तयार केलेला आहे. हा चक्का घरी तयार केलेला आहे. तर एका पांढऱ्या फडक्यामध्ये काय केलं, दही होतं, ते दही रात्रीच असं बांधून ठेवलेलं होतं. ते मस्त असं दही छान तयार झालं. तर 250 ग्रॅम दही तयार झालं आणि ते दही आहे ना चक्का तयार झालेला, तो एका पातेल्यामध्ये काढला. त्याच्यामध्ये 250 ग्रॅम चक्क्यासाठी 200 ग्रॅम ही पिठी साखर लागते. ती 200 ग्रॅम पिठी साखर त्याच्यामध्ये घातली. नंतर केशर मिश्रित जे दूध होतं ते सुद्धा याच्यामध्ये घातलं आणि ड्रायफ्रूटची भरड जी आहे ती सुद्धा या श्रीखंडामध्ये घातली. पुन्हा हे श्रीखंड विस्कच्या साहाय्याने चांगलं फेटून घेतलं एक अर्धा सेकंदभर. अशा पद्धतीने हा श्रीखंड तयार झाला. मस्त असा हा श्रीखंड तयार झालेला आहे. आता हा श्रीखंड एका छोट्याशा वाटीत नैवेद्यासाठी काढून घेतला आणि ह्याच्यावरती ड्रायफ्रूट क्रश आणि केशर घालून चांगला असा ह्याला सजवला. अशा पद्धतीने गुढीपाडव्याच्या दिवशी हा श्रीखंड तयार केला.
आता श्रीखंडची ही वाटी, तसेच तळलेल्या पुऱ्या, हा फ्लावर बटर मसाला एका प्लेटमध्ये काढून घेतला. मस्त अशा पद्धतीने हा फ्लावर बटर मसाला तुम्ही करू शकता. पहा, हा फ्लावर बटर मसाला जर तुम्ही केला ना घरामध्ये अशा पद्धतीने, फ्लावर न खाणारी लोकंसुद्धा फ्लावर खातील. पहा, इतका स्वादिष्ट आणि टेस्टी असा हा फ्लावर बटर मसाल्याची भाजी होती. नंतर तुरीचे वरण, भात शिजवलेला, जो दुधामध्ये जो भात शिजवला होता तो सुद्धा, आणि मेथीची भाजी. अशा पद्धतीने हा गुढीपाडवा स्पेशल सात्विक पद्धतीने ही श्रीखंड पुरीची व्हेज अशी ही सात्विक थाळी आपण बनवली होती आणि याचा नैवेद्य गुढीला आणि देवाला अर्पण केला. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण, योग्य प्रमाणबद्ध अशा आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील तृप्ती सूपशास्त्रातील नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद. बाय बाय.